तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. सध्या आपण रोज 1 तास स्वतःसाठी हा आपला डेली वॉकिंगचा जो आहे तर तो आपल्या सिरीजमधला व्हिडिओ क्रमांक 74 बनवत आहे. आणि आता हा व्हिडिओ बनवत असताना ज्या साईडला आम्ही फिरतो तर ते रेल्वे ट्रॅकवर आम्ही फिरतो आहे. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी आम्ही फिरतो आहे तो रेल्वे ट्रॅक आहे. आणि आता ही नदी आपण बघू शकता, यावर्षी स्वच्छ पाणी आहे आपल्या नदीला. आणि आणखीन धार जी आहे तर आता आपल्याला शेवटचा जून महिना जरी म्हणजे आहे तरी यावर्षी पाणी आहे, कारण मध्ये मध्ये पाणी आलं यावर्षी आपण बघतो. तर या सगळ्या याच्यामध्ये आपण फिरत असताना जर असं नैसर्गिक वातावरण निवडलं तर अतिशय मनाला म्हणजे प्रसन्न होतं. आणि पक्षी असेल, किलबिलाट असेल, आणि जी हवा आपण बघू शकतो आता हे आपल्या माझ्या टी शर्टवरून तुम्हाला लक्षातच येतं की उंच ठिकाण हे असल्यामुळं तर या ठिकाणी आपल्याला स्वच्छ आणि सुंदर हवा जी आहे तर ती बघायला मिळते. म्हणून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण आपलं रुटीन आहे तर त्या रुटीनपेक्षा एक वेगळा मार्ग जर या ठिकाणी आपण निवडला आणि वेगळा ट्रॅक जर आपण निवडला तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो. आणि जीवनामध्ये सगळं काही असताना आज जे पाहतो आपण की स्ट्रेस जे आहे आपलं, तर ते स्ट्रेस जर असेल तर त्या स्ट्रेसमधून आपल्याला जे कमी करण्यासाठी जे आहे तर वॉकिंग नितांत गरजेचे आहे. साधारणतः पहिल्या म्हणजे 5-7 मिनिटच आपण वॉकिंग ज्या वेळेला होतं तर त्यावेळेला ब्लड सर्क्युलेशन आपलं म्हणजे एक ते सुधारतं. आणि मग त्यानंतर आपलं जे आहे तर अर्धा तास ज्या वेळेला वॉकिंग होतं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होतो. मग ह्या दैनंदिन आपल्या जीवनामध्ये किमान आपण 1 तास स्वतःसाठी द्यावा. 74 नंबरचा व्हिडिओ बनवता आपण. 100चं आपलं टार्गेट होतं, त्यानंतर बनवायचं की नाही ते बघूया. तसं तर इन्फॉर्मेशन आपण देतच राहतो, परंतु पर्टिक्युलर एका हॅशटॅगच्या माध्यमातून आपण हे जाणीवजागृती निर्माण हवी हा या मागचा उद्देश आहे. आणि प्रत्येक ठिकाणी पाहतो आपण की निगेटिव्ह काही बाबी असतातच. उन्हाळ्यात कुठं लवकर उठलं पाहिजे का, त्यानंतर झोप पूर्ण न होणे, आणि हिवाळ्यात तर सकाळी उठल्यानंतर जे आहे तर अनेक कारणं दिल्या जातात, अटॅक येतो वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर यामधून जे सकारात्मक आहे तर ते सकारात्मक आपण घेऊन आपली वॉकिंग चालू ठेवणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपण कुठलाही हे न करता 24 तासापैकी स्वतःसाठी आपण 1 तास हा आपला रिझर्व ठेवावा. मग बाकी 23 तास आपल्याला इतर कामासाठी आहेत. आणि या माध्यमातून आपण आपल्या पेजला लाईक, फॉलो आणि शेअर, सबस्क्राईब करत जा, कारण नवीन नवीन अपडेट जे आहे ते आपण आपल्याला सगळ्याला देत असतो. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आजचा आपण इथंच विराम घेऊया. उद्याला पुन्हा 75 नंबरच्या व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.